फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करतायत. हां, कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय? नक्षलवाद संपवला म्हणून सरकार नक्षलवाद कोणासाठी संपवला? या उद्योगपतींसाठी, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचं मरण या मार्गाने सुरूच आहे ना. नक्षलवाद संपवल्याच्या गोष्टी करता ते उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी. यांच्या आदिवासी मरतोच आहे. आदिवासींच्या ह्यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण होतो, तेव्हा त्याला गोळ्या घातल्या जातात. ज्या 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, पण त्यातल्या काही मुलींची प्रकृती अजूनही खालवत चालली आहे. अत्यंत गंभीर आहे. मी सकाळीच माहिती घेतली. मी सकाळीच नागपूरला फोन करून माहिती घेतली. प्रकृती गंभीर आहे. 2 मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आणि माझ्या माहितीनुसार नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आदिवासींच्या आश्रमशाळा आहेत त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत. आणि तिथे अशा प्रकारच्या सर्पदंशाच्या, विंचूदंशाच्या घटना साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू हे रेकॉर्डवरती आलेले नाहीत. मी आता मुंबईत गेल्यावर या विषयावरती युवा नेते आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे. कारण याचं कारण असं आहे की विद्यार्थी आहेत, ती मुलं आहेत, हे आदिवासींमधले जेनजी आहे सध्याच्या भाषेत बोलायचे तर. आणि पर्यावरणासंदर्भात आदित्य ठाकरे फार महत्त्वाची कामं करत आहेत. मध्यंतरी मी जेव्हा नागपूरला आम्ही एका आंदोलनासाठी गेलो होतो राम मंदिरासंदर्भात, तेव्हा आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी त्या भागातले गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या भागातले पर्यावरण क्षेत्रातले प्रमुख कार्यकर्ते आले होते. तेव्हाही त्यांनी हा गडचिरोलीचा विषय माझ्यासमोरच काढला होता. त्याच्यामुळे मी आता मुंबईला गेल्यावरती या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. नक्कीच होय. आदित्य ठाकरे या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा चालवलेला आहे. काही प्रकरणं त्यांनी ग्रीन ट्रायब्युनलमध्ये नेलेली आहेत आदित्य साहेबांनी. त्याच्यामुळे असं नाही की काल या 3 मुलींच्या मृत्यूनं मी इतका अस्वस्थ आहे की इतकं जगणं सोपं हे झालं आहे, मृत्यू सोपा झाला आहे या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा, जे या भागाचे खरे भूमिपुत्र आहे. हां, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये आदिवासींवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते अत्यंत भयंकर आहेत. 3 मुलींचा मृत्यू जर हे देवेंद्र, मी तर सांगणार आहे आदिवासींना, तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात